मी माझ्या शेतात आहे आणि शेतकऱ्यांचे असे हाल आहे की जे पर्हे आहेत, धानाचे पर्हे रोवणीच्या अगोदरचे, ते पूर्णपणे असे पिवळे आणि त्याला बुरशीने जखडले आहे. शेतकऱ्याचे असे हाल आहे की शेतकऱ्यांच्या वाली कोणी नाही, शेतकऱ्यांच्या वाली कोणी नाही, रोवण्याला मजूर मिळत नाही, अशी हे शेतकऱ्याची हालत आहे. आणि सरकार काहीच लक्ष देत नाही. धानाला मागच्या वर्षी धान देणारे न देणाऱ्याला बोनस जाहीर केली होती, परंतु अजूनपर्यंत ज्यांनी धान दिले त्यांनाच बोनस देण्यात आली. बाकी लोकांना अजून पण बोनस मिळाली नाही आहे. म्हणजे हे सरकारचं, म्हणजे आपला सरकार निवडून आला त्याच्यानंतर आपण शेतकऱ्याला विसरून जायचं, हे कितपत योग्य आहे? सरकारचा हा धोरण खूप चुकीचा आहे. तुम्ही जो सहज शेतकऱ्यांना निवडणुकीच्या अगोदर जाहीर केल्या बोनस, आणि फक्त आता 2 वर्ष तुम्ही सर्वांना सरसकट बोनस एकरी दिल्या, आणि आता यावर्षी इलेक्शन झाला, निवडून आल्या, सरकार बसला, आणि आता तुम्ही शेतकऱ्यांना एकदम विसरून गेल्या. कारण तुम्हाला माहीत आहे आता आम्हाला 4 वर्ष 5 वर्ष काही गरज नाही कोणाची, म्हणून तुम्ही फक्त ज्यांनी धान दिले मार्केटिंगला त्यालाच बोनस दिल्या, बाकी लोकांना तुम्ही बोनस दिल्या नाही. हे किती चुकीचं आहे, हा सरकारने लक्षात घ्यावा. याचा परिणाम समोरच्या येत्या काही काळात सरकारवर पडणार आहे, हे लक्षात ठेवजा फडणवीस साहेब. धन्यवाद.